तर बारामतीमध्ये अजित पवारांनी तुफान फटकेबाजी केलेली आहे। भिंतीवर हाड काढणाऱ्यांना टायरमध्ये टाकतो असं अजित पवार यांनी म्हटलंय। तुफान फटकेबाजी केली आहे। लोकांना मुलांना सवय असते ते हाड काढायचा, त्याच्यातनं बाण काढायचा, कुणाचं नाव ठेवायचं, हे असलं करू नका। मी आता कॅमेरे पण सीसीटीव्ही बसवणार आहे। तुम्ही म्हणाल रात्री काढल्यावर ह्याला काय कळतंय, परंतु त्या कॅमेऱ्यात कैद होणार आहे, कैद। आणि तिथं जर चेक झालं आणि ते दिसलं की ही आहे, ही त्याला टायर मध्ये घेऊन असा का बदलून काढायला सांगतो आणि शिवाय दंड पण आकारतो। पायरी खराब होऊ नये म्हणून असा अँगल तिथं लावलाय, त्या किनार म्हणजे बॉर्डर असते ना ती खराब होती म्हणून सगळं तेच तोडून न्यायचा प्रयत्न करताय। मी तर आज तुम्हाला आव्हान करेन, अशा खूप घटना पलीकड पण परकाई बांगल्याच्या इथं खालच्या पट्ट्या चोरून नेल्या आणि ब्रिजच्या पुलाच्या आणि खुशाल कुठं विकून टाकल्या। उद्याच्याला त्या ब्रिजवरून तुमच्या माझ्या घरातली आया बहीण गेली, कोण ना कोण जाणार ना। आणि आम्हाला काय माहिती खाली चोरट्याने असला नालायकपणा केलाय आणि ते पडलं खाली। बघा कसला विकास चाललाय। कॅनॉल मध्ये आत्ता मध्ये घाण काढली, मला ते डुबल अधिकारी सांगत होते, दादा वरनं आम्ही मशीन सोडतोय ते हायवा त्याच्यामधनं आणि ते सगळं स्वच्छ करतोय। एकेका दिवसात 4-4, 5-5 ट्रेलर तिथं घाण निघते। अरे तुम्ही घाण कचरा कुंडी असेल तिथं टाका ना। काही नवरात्र आलं झालं गोधड्या धुवायला सुरुवात झाली आणि ते गोधड्या आम्ही चांगलं केले त्याच्यावर आणून टाकतात। अरे तुझ्या घरात काय टाकायचं ते गोधडी टाक ना।